आपल्याला हा देह समजला असता, या देहाची किंमत कळली असती, या मानवी देहाचं महत्व आणि महात्म्य समजलं असतं, तर आपण आपल्या पोटामध्ये नको नको ते पदार्थ रिचवले नसते. कळतंय ना तुम्हाला? किती खातात हो लोक, काय खातात, तंबाखू काय, गोवा काय, गुटखा काय, मावा काय, काय काय खातात हो. खाऊन खाऊन गटार करून टाकले तोंडाला, गटार. ह्या गोष्टी खाणाऱ्यांच्या तोंडाला मी गटारच म्हणते. रागच एवढा आला ना तर पटकन यायचं समोर, इथं उद्या भागवतामध्ये आपलं व्यसन ठेवून द्यायचं तिथं, बस. बघा किती खाणार, किती खाणार, गटार बनवून टाकले किती. आणि पिणार तरी किती, किती पिणार. पी पी कर तो भी कितना पियोगे, अगर सुबह को पी तो रात को उतर जाएगी, अगर रात को पी तो सुबह को उतर जाएगी. प्याला पीले हरिनाम का प्यारे, तेरी जिंदगी सवर जाएगी, तेरी जिंदगी सवर जाएगी. जीवनाला सावरायचं असेल तर या हरिनामाच्या प्याला पिऊन बघा एकदा. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. बघा कीर्तनामध्ये खरंच शुद्ध होतंय. कीर्तनाची व्याख्या मी नेहमी सांगत असते, ईच अँड एव्हरीथिंग ॲज अ डेफिनेशन. प्रत्येक गोष्टीची एक विशिष्ट पूर्ण व्याख्या आहे. कीर्तनाची व्याख्या काय आहे बघा. काय व्याख्या कीर्तनाची, काय व्याख्या महाराज? कीर्तन चांग, कीर्तन चांग, एवढं जीव तोडून आम्ही गातोय तो. बरं टाळी वाजवण्याचे फायदे सांगू का तुम्हाला, मग बघा वाजवत. हां, टाळी वाजवल्यानंतर बघा, टाळी वाजवल्यानंतर आपल्याजवळ मच्छर येत नाही, मच्छर चावत नाही. पहिला फायदा. दुसरा फायदा, टाळी आपण वाजवल्यानंतर शेजारचं जर झोपलं, आपल्या टाळीनं ते जाग होतंय आणि त्यानं ऐकलेलं कीर्तनातलं पुण्य आपल्याला अर्ध भेटतंय. बघा तिसरा फायदा, टाळी वाजवल्यानंतर या दोन हाताचं घर्षण, एकावर एक हात पडल्यावर हे घर्षण जे होतं ना, त्याच्यामुळं हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण फार कमी होतं. म्हणून तरी वाजव. आणि आणखी एक बोलू का, जो कीर्तनात करील टाळीची टाळाटाळी, ऐका फार महत्वाचं वाक्य, जो कीर्तनात करील टाळीची टाळाटाळी, मग उद्या सकाळी यमत्यास कवटाळी. मग तुम्हाला ती टाळी बरी, ही इथली टाळी बरी का ती यमाची कवटाळी बरी? आ, यमाची कवटाळी बघा, तुमचं तुम्ही ठरवा, मला तरी काय करायचं. विठाल आणि टाळी खरंच वाजली पाहिजे हो कीर्तनामध्ये. सांगू तुम्हाला, बगीचे की मजा माली से, बगीचे की मजा माली से, खाने की मजा थाली से, खाने की मजा थाली से, ससुराल की मजा साली से, झगड़े की मजा गाली से, और हर कीर्तन की मजा ताली से, हर कीर्तन की मजा ताली से. कीर्तनात टाळी वाजवल्यानंतर पुण्य द्विगुणित होतं. ऐकल्याचं एक आणि टाळी वाजवल्याचं एक. बघा, कारण हाताने टाळी आणि मुखानं नाम घेतलं तर यज्ञ घडल्याचं पुण्य आपल्या पदरात पडतं. त्या यज्ञाचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. म्हणून आपण आपला उद्धार आपली आपण करा सोडवणं, दुसरे कुणी कामाला येत नाहीत बरं का आपल्या. म्हणून चला, महाराज सांगतात मनुष्य जन्म अतिशय दुर्लभ आहे. किती दुर्लभ, स्वर्गातले देव सुद्धा या देहाची कामना करतात, एवढा दुर्लभ मनुष्य जन्म आपल्याला भेटलाय. बघा त्याच्या पुढची इच्छा, त्याच्या पुढचा, त्या ठिकाणी भगवंत भेटण्यासाठी सांगितलेला उपाय अत्यंत दुर्लभ आहे. कोणता? मोक्षाची इच्छा मनात निर्माण होणे. मोक्षाची इच्छा मनात कोणाच्याही निर्माण होते का? अजिबात नाही. आपण संसारिक माणसं आहेत, आपण संसारिक माणसं आहेत. आपल्या मनात इच्छा काय? संसाराविषयीची. मोक्षाची इच्छा मनात लवकर निर्माण होत नाही. बरं, एका कीर्तनामध्ये बघा, मी म्हटलं एका कीर्तनामध्ये कोणाकोणाला म्हटलं स्वर्गात यायचंय त्यांना हात वरती करा. कोणाकोणाला यायचंय स्वर्गात? हा, इच्छाच नाहीये. कोणाकोणाला स्वर्गात यायचंय म्हटलं की बऱ्याच जणांनी हात वर केले.
एक माणूस राहिला फक्त. मी तिकडचं सांगते, तुमचं सांगतच नाही मी. आणि तिकडे गेल्यावर पुन्हा इकडचं सांगायचं, आणायचे कुठून दुसरे. विठाल विठाल. मी कीर्तनात विचारलं कोणाकोणाला स्वर्गात यायचंय. बरेच हात वर झाले पण एकच हात खाली होता. मी म्हटलं जाऊ द्या. पुन्हा विचारलं कोणाकोणाला नरकात जायचंय. सगळे हात खालीच होते आणि तोच अगोदर न हात वर केलेला माणूस सुद्धा खालीच हात करून बसलेला होता. मी म्हंटल दादा स्वर्गात जायचं का विचारल्यानंतर तुम्ही हात वरती केला नाही, नरकात जायचं का म्हणल्यानंतर हात वरती केला नाही, नेमकं तुमचं काय मत आहे, काय मेळ काय. तो म्हणला ताई हे बघा प्रतिभाताई, घरून येताना बायकोनी सांगितलंय कीर्तन संपलं की घरी यायचं, इकडं तिकडं कुठंच जायचं नाही. विठाल असे आपण सांसारिक माणसं आहोत. संसारिकाची इच्छा ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसारी किंवा वाढावे संतान, रहिवावे धनधान्य, रहिवावे धनधान्य, रहिवावे धनधान्य, वाढावे संतान, रहिवावे धनधान्य, रहिवावे धनधान्य, रहिवावे धनधान्य. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, ही आपली इच्छा आहे बरं का. आमचं कसं आहे ना, आपण म्हणतो बघा काय ते 2चे 4 होऊ द्या, वेल मांडवाला जाऊ द्या. मांडवाला कुठं आता 3ऱ्या 4थ्या मजल्यावर बिल्डिंगवर जाऊ द्या असं म्हणावं लागल. हा किती वेल मोठा जाऊ द्यायचा आणि होऊ द्यायचं काय माहिती. आपण कितीही 3 मजली बांधा 4 मजली बांधलं तरी वरती गज आहेतच ठेवलेले. अरे किती बांधायचंय. हा एका दिवशी वर गेलं खाली डोकून बघितलं पडलं बदकन मरून गेलं असं होऊन जाते कधी कधी. बघा आपण संसारिक माणसं, आपण या मोह जाळामध्ये इतकं अडकलोत, या माया जाळामध्ये इतके अडकलेली माणसं आहोत बरं का. आपल्याला त्या ठिकाणी असणाऱ्या मोक्षाची इच्छा मनात होणार नाही. बरं मोक्ष 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 म्हणजे नेमकं तरी काय बरं. तुम्ही म्हणाला आम्ही का मोक्षाला जाऊन आलो का ताई. मी सांगू तुम्हाला, तुम्ही म्हणताल तुम्ही तर जाऊन आलात का काय. मी जाऊन आलेले नसले तरी सुद्धा माझ्या अल्पमतीप्रमाणे सांगेल मोक्ष कशाला म्हणायचंय. ज्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण चालू आहे आणि त्या ठिकाणी आपलं मन रममान होत आहे, त्याच ठिकाणाला मोक्ष म्हणता येत आहे, त्याच ठिकाणाला मोक्ष म्हणायचं. स्वर्ग कशाला म्हणायचं ऐका ना. ज्या घरामध्ये आई वडील मुलगा सून नातरुंड गुण्या गोविंदाने राहतायत, कलह न करता राहतायत, प्रेमानं राहतायत, अगदी एकमेकांना समजून घेऊन राहतात, ते घर स्वर्गापेक्षा अजिबात कमी नाहीये. ते घर म्हणजेच स्वर्ग आहे बरं का. कळलं पाहिजे आपल्याला. आपण नवरात्री साजरी करतो, मी नेहमी सांगत असते बघा, ज्या दिवशी सासू सुनेला लेक मानेल आणि सून सासूला आई मानेल, त्याच दिवशी नवरात्री साजरा करण्याचं सार्थक होईल असं मला तरी किमान वाटतंय बरं का. मला तरी किमान वाटतंय त्या दिवशी नवरात्री साजरी होईल खऱ्या अर्थानं. विठाल विठाल. बघा आपल्या मनामध्ये दूषित विचार ठेवायचे नाही, आपल्या घरामध्ये दूषित पाणी पण ठेवायचं नाही. सांगू, विचार और जल हमेशा शुद्ध होने चाहिए. विचार और जल हमेशा शुद्ध होने चाहिए. जल स्वास्थ्य खराब कर देता है और दूषित विचार जिंदगी खराब कर देते हैं. दूषित विचार जिंदगी खराब कर देते. म्हणून या दोन्ही गोष्टी आपल्या जवळ ठेवायच्या अजिबात नाही. विठाल. महाराज म्हणतात मोक्षाची इच्छाही माझ्या मनात निर्माण झाली. मोक्षाची इच्छा कुणाच्या मनात निर्माण होते बघा, जिज्ञासूंच्या मनात निर्माण होते. मोक्ष कसा असेल काय असेल आपण त्याचं चिंतन केलं पाहिजे. मोक्ष तुकोबारांनी सुद्धा मोक्ष लाथाडलाय. नको म्हटले आम्हाला मोक्ष. मोक्ष आम्हा घरी कामारी दासे. मोक्ष आमच्या घरी
काम करतोय म्हणले, काम करतोय, दास्यत्वाचं काम करतोय, आम्हाला मोक्षही नको आहे. मग तुकोबारांचा मोक्ष कोणता? तर तुकोबारांचा मोक्ष एकच, जिथं असतील तिथं नामस्मरण, जिथं असतील तेच ठिकाण म्हणजे मोक्ष. आणि असे तुकोबाराय म्हणतायत की माझी मोक्षाची पण इच्छा पूर्ण झाली. तिसरं महत्वाचं सांगितलं आणि तितकंच अवघडही काय, तर साधू संतांची भेटी होणं. साधू संतांची भेट किती अवघड आहे. संत भेटी परी जग जेठी करुणा केली. देवा फार अवघड होती संतांची भेट बर का. किती अवघड आहे संतांची भेट सांगू आणखी. चंद्र अमृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल ग. काय म्हणतात महाराज, चंद्रामृत कुणालाही भेटत नाही, ते चकोराला भेटतं, पण ते सुद्धा भेटेल योग सामर्थ्याच्या बळावर. चंद्रामृत सुखे सेवेल, असता जाता रवी धरवेल. अस्ताला जाणारा रवी सुद्धा आपण अडवू शकू. कशाच्या जोरावर, कशाच्या बळावर, तर तपश्चर्याच्या साधनेच्या बळावर. बाह्य हेळा सागर तरवेल, सागर तरुण जाणारा जलतरणपटू आणखी व्हायचाय बरं का. पूर्णपणे सागर तरुण जाऊ शकत नाहीये कोणी, पण ते सुद्धा होईल. महाराज म्हणतात पण परी त्या साधूची भेटी न होईल ग. त्या साधूची भेटी होणार नाही, कारण साधू संत इतके भेटण्यासाठी अवघड आहेत बरं का. अवघड, बहु अवघड आहे संत भेटी. अत्यंत अवघड असणारी ही गोष्ट आहे साधू संतांची भेट होणं. पण तुकोबाराय म्हणतात, हे देवा मला मनुष्य जन्म भेटला, मला मनुष्य जन्म भेटला, मला मोक्षाची इच्छा मनात निर्माण झाली, अर्थात नामस्मरणाची इच्छा निर्माण झाली. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मला साधू संतांच्या संगतीचं त्या ठिकाणी संगत सुद्धा भेटली, साधू संतांचा सहवास भेटला. आणि या सगळ्या गोष्टीमुळे माझं भाग्य उदयाला आलं. कोणतं भाग्य, कोणतं भाग्य. आपण म्हणतो खूप दिवसानं लेकरू झालं, व लग्नाच्या नंतर 15, 20, 25 वर्षांनी लेकरू झालं म्हणतात. काय भाग्य उदयाला आलं त्याचं. बघा ना, एवढ्या वर्षानंतर लेकरू झालं. एखाद्याचं लग्न होत नसल, 30-35चा होऊन गेलाय टोनगा, तरी पण लग्न होत नसल, हुकून चुकून एखाद्या पाहुण्या रावळ्यांना फसवलं आणि झालं लग्न. लोक म्हणतात भाग्यवान आहे, 35व्या वर्षी का होईना झालं बरं का. आणि आता फार अवघड झालेलं आहे. मग अशी काकांनी मला आठवण करून दिली, ताई तुम्ही 5 वर्षापूर्वी म्हणल्या होत्या आणखी 5 वर्षांनी पुरीच्या दारात तुम्हाला हात जोडत जावं लागल. अहो पाहुणे, अहो देता का आमच्या घरी, अहो द्या ना, अहो किती इस्टेट आहे बघा ना, पोरग काय चमकत आहे बघा ना. अरे पोरग काय करायला, बापाच्या इस्टेटीवर अजिबात पोरी द्यायच्या नाही, अजिबात द्यायच्या नाही. तो काय करतोय, निर्व्यसनी आहे का, स्वतः कमावतोय का, स्वतः कमवून स्वतः खाऊन बायकोला खाऊ घालता येते का. आता बापाच्या जीवावर किती. आणि मोठ्यांचे लेकरं कधी नीट नसते तुम्हाला सांगते बरं का. एखादा हेक नाचतंय चलत भिताडाकडं जायचं असतंय बाहेर. एक डोळा ह्याकना किधर बी देखना. काय तुम्ही पहा श्रीमंताच्या घरी जाऊन, अजून पण पहा तुम्ही, इथून पुढे पहा. मी जे बोलते ते खरं होते. काकांनी आठवण करून दिली. म्हटले तुम्ही ताई सांगितलं होतं 5 वर्षापूर्वी कीर्तनामध्ये की त्या ठिकाणी मुलींना मी नेहमी सांगत असते, मुलींना गर्भात मारू नका बरं का. त्याच गर्भामध्ये जन्माला येणारी मुलगी एक जिजाऊ असेल, कधी सावित्री असेल तीच, कधी तारा राणी असेल, कधी फातिमा बी शेख असेल, कधी प्रतिभाताई पाटील असेल, कधी कल्पना चावला असेल, कुणी सुनीता विल्यम्स असतील, कुणी कोण असेल. आणि त्यांच्याच पोटी येणारं रत्न छत्रपती शिवरायांसारखं जन्मू शकतंय. बाकीच्या कुणाच्याही पोटी शिवाजी महाराज जन्माला यायला तयार नाही बघा. आणि शिवाजी महाराज आकाशातून टपकत नसतात, ते जिजाऊच्या पोटीच जन्म घेत असतात. आणि म्हणून जिजाऊ आधी गर्भात वाचली पाहिजे, ती जन्माला आली पाहिजे.
ती जगली पाहिजे, ती शिकली पाहिजे, ती या समाजात टिकली पाहिजे, ती सतर्क झाली पाहिजे आणि तिच्या पोटी जन्माला येणारं मूल शिवाजी आणि संभाजीच असेल. तिच्या पोटी जन्माला येणारं मूल शिवाजी आणि संभाजी असेल. आणि म्हणून गर्भामध्ये मुलींना मारू नका, गर्भपात करू नका. विठ्ठल विठ्ठल आपण म्हणतो 35व्या वर्षी लग्न झालं तरी म्हणतो भाग्य उदयाला आलं ह्याचं. बाबा एखादा खूप गरीब माणूस आहे आणि त्याला 2-3 पत्र्याच्या रूम आहेत, त्याच्या फक्त 2-3 पत्र्याची एक रूम आहे आणि त्या पत्र्याचं घर बदलण्यासाठी इकडनं तिकडनं पैसे जमवून त्याला वाटलं एखादी स्लॅबची रूम बांधावी आणि त्यानं पाया खोदला. पाया खोदताना त्याला एवढा मोठा हंडा सापडला. एवढा मोठा हंडा सापडलाय कुणाला इथं? सापडला असला तर मला पण द्या की अर्ध. मला पाहायचं तरी की म्हणतो कसा असतो हंडा ते तरी दाखवा एखाद्या वेळेस कोणी. फार लोक म्हणतात त्यांना नव्हतं धन सापडलंय, धन सापडलंय. इतकं बारीक तर लय ऐकू येतं तुम्हाला. हा विठ्ठल ते हंडा तरी कसा असतो किमान बघायला भेटावा अशी माझी इच्छा आहे. चला काय म्हणतो आपण, एखादा धनाने भरलेला हंडा सापडला म्हणतो काय भाग्य उदयाला आलं. पण आमचे महाराज, आमचे संत महात्मे म्हणतात भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. निकट वास बरा संता पायी, निकट वास बरा संता पायी, निकट वास बरा संता पायी, भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, निकट वास बरा संतापायी. संत महात्म्यांनी या गोष्टीला भाग्य म्हटलेलं नाही. आणि तुकोबरायांच्या भाग्याचा उदय झाला. ऐका, तुकोबरायांना मनुष्य जन्म भेटला, तुकोबरायांना मोक्षाची इच्छा मनात निर्माण झाली, तुकोबरायांना साधू संतांची भेट झाली आणि त्या योगे तुकोबरायांच्या भाग्याचा उदय झाला. कोणत्या भाग्याचा? तर ऐका, ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य, जेने ब्रह्मानंद योग्य जीव होती. काय सांगतात तुकोबराय? भाग्य कुठलं उदयाला आले? भाग्य कुठलं? वैराग्य रूपी भाग्याचा उदय झाला तुकोबराच्या. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य, जेने ब्रह्मानंद योग्य जीव होती. आणि या भाग्याचा उदय झाला. तुकोबरांना भगवान परमात्मा साक्षात भेटला आणि तुकोबरांचं प्रेम भगवंताच्या नावावर राहिलंय. आणि म्हणून तुकोबराय म्हणत आहेत की माझं संचित धन्य आहे असं मी मानतो. धन्य धन्य मी मानिना आपुले संचित, धन्य मी मानिना आपुले संचित, धन्य मी मानिना आपुले संचित, धन्य मी मानिना
लक्षात आलं काय की त्यांच्या विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. काय म्हटले महाराज, माझ्या संचिताला मी धन्य मानतोय, धन्य मी मानीन आपुले संचिता राहील से प्रीत तुझे नामी. ऐका, तुकोबरांचं प्रेम देवाच्या नावावर राहिलंय. कशावर? तुकोबरांचं प्रेम देवाच्या नावावर राहिलंय, नावावर. आपलं आपल्या घरातल्यावर तरी राहतंय का? हा, नाही नाही, घरी जायचंय ना, घरात येऊ द्यायचे नाहीत पुन्हा. विठ्ठल